अशा 5 प्रोडक्टला आपण डिझाईन केलेलं आहे आणि हे 5 प्रोडक्ट इथे ठेवलेले आहेत. त्यापैकी पहिला प्रोडक्ट आपण बघू. हा आरडी आहे. या आरडी मध्ये तुम्ही लक्ष द्या. 1000 रुपयाची एक एक्झाम्पल घेतोय मी, जस्ट फॉर एक्झाम्पल. तुम्ही 1000 रुपयाची आरडी 1 महिना म्हणजे दर महिन्याला भरता आणि कंटिन्यू जर तुम्ही 5 वर्ष भरत असेल तर बाकी कुठेही कुठल्याही क्रेडिट कोऑपरेटिव्हला तुम्ही रेट ऑफ इंटरेस्ट चेक करा. मी इव्हन चॅलेंज करतो की माझ्यापेक्षा जर जास्त देत असेल तर मी डबल पैसा देईन. आपल्या रेट ऑफ इंटरेस्ट पेक्षा जास्त कुठल्याच क्रेडिट कोऑपरेटिव्हला नाही आहे. पण हे पॉसिबल आहे कारण मी आधी सांगितलं मॅथ्स फॉर्म्युले आहेत, कंपाऊंडिंग इंटरेस्ट आहे. जर तुम्ही प्रॉपरली त्याला यूज करत असाल कंपाऊंडिंग इंटरेस्ट मध्ये आणि त्याला जर तुम्ही बघत असाल तर 1000 रुपये जर तुम्ही 5 वर्ष जमा करता तर तुमचे 60,000 रुपये जमा होतात. पण इंटरेस्ट जो तुम्हाला मिळतो तो 20,000 रुपये इंटरेस्ट मिळतो आणि 20,000 रुपये इंटरेस्ट मिळाल्यानंतर तुम्हाला 5 वर्षानंतर जी रक्कम मिळते ती 80,000 रुपये असते. हे जस्ट एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे. यामध्ये ज्या दिवशी तुम्ही पहिला 1000 रुपये जमा करता त्या 1000 रुपयावर त्या दिवसापासून कंपाऊंडिंग इंटरेस्ट सुरू होते आणि ते सुरू होते आणि इन्क्रीज होत जाते दर महिन्याला. सेकंड मंथला तुम्ही जेव्हा सेकंड 1000 रुपये जमा करता असं जेव्हा तुम्ही दर महिन्याला जमा करता तेव्हा ते वाढत 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 ते आखरी 5 वर्षाच्या एंडिंग पर्यंत 80,000 रुपये पेक्षा थोडे कमी होतात. पण आम्ही राऊंड फिगर मध्ये त्याला 80,000 करून टाकलेले आहे. ओके. हा जस्ट एक प्रोडक्ट आहे. आपण नंतर विषयावर येऊ. सेकंड एफडी हा जो विषय आहे हा 5 वर्षाचा प्लॅन दिलेला आहे. फक्त पहिल्या 100 एफडी करिता हा प्लॅन ठेवलेला आहे. नंतर रेट ऑफ इंटरेस्ट हे कमी होणार आणि एफडी ची जी अमाऊंट आहे ती 7 वर्षांनी डबल होईल असं आपलं कॅल्क्युलेशन आपण दिलेलं आहे. आता सध्या 100 एफडी पर्यंत आपण एक 5 वर्षामध्ये डबलचं एक प्रयोजन ठेवलेलं आहे. जे कोणी व्यक्ती आहेत त्यांना आपण 5 वर्षामध्ये डबल देतोय आणि ते होत आहे. ते आम्हाला माहित आहे कसं होतंय. कुणाला जर जाणून घ्यायचं असेल तर त्यांना आपण पर्सनली त्यांना समजून देऊ ऑन स्केल पेपरवर की पैसा कसा डबल आणि किती दिवसात होतो. ठीक आहे. ते आपण त्यांना पर्सनली त्यांच्या घरी त्यांना भेटून त्यांना क्लिअर करून देऊ की हा कसा होतो. गव्हर्नमेंट 8-10 वर्षामध्ये करू शकते हे, पण आपण 3 ते 4 वर्षामध्ये डबल करून घेतो आणि 5व्या वर्षी आपण त्यांना रिटर्न करतो. हे आम्हाला माहित आहे. त्यांना आपण ऑन स्केल विथ डॉक्युमेंट्स आपण देऊ. मी हे म्हणतोय की डॉक्युमेंट्स देऊ. ज्यांना असं वाटत असेल की सर हे पॉसिबल नाहीये त्यांनी मला पर्सनली कॉल करा. माझा नंबर इथे हायलाइट होऊन राहिलेला आहे. ओके. नेक्स्ट केबीएल योजना जी आहे ही योजना लखपती म्हणजे याची मॅच्युरिटी फिक्स राहते. याची मॅच्युरिटी अशी आहे की जर तुम्ही समजा 3450 रुपये जर तुम्ही 2 वर्षापर्यंत भरत राहिले दर महिन्याला तर तुम्हाला मॅच्युरिटी 1 लाख रुपये मिळते. नेक्स्ट 2250 36 महिने 1 लाख रुपये मॅच्युरिटी, 1750 48 महिने 1 लाख रुपये मॅच्युरिटी, 1250 60 महिने 1 लाख रुपये मॅच्युरिटी ही केबीएल योजना आहे. ओके. नेक्स्ट केबीसी हा प्लॅन एसआयपी म्हणून आपण ठेवू शकतो. ज्यांना एसआयपी माहित असेल स्मार्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो माहित असेल किंवा कधी तुम्ही नेटवर पाहिलेलं असेल किंवा ज्यांना हे कंपाऊंडिंग इंटरेस्टचे लॉंग टर्मचे बेनिफिट माहित असेल की एखादी अमाऊंट जर आपण 10-20 वर्षाकरिता जर कंपाऊंडिंग मध्ये ठेवली तर त्याचे बेनिफिट्स किती होतात ते पहिले तुम्ही गुगल करा. जे अमाऊंट मी दिलेली आहे ती छोटी आहे त्याच्यापेक्षा मोठी होते. यापेक्षा मी जास्त बोलू शकत नाही. पण तुम्हाला हा प्लॅन मी सांगतो 40,000 रुपये दर महिना जर तुम्ही 10 वर्षापर्यंत कंटिन्यू भरत असाल तर तुम्हाला मॅच्युरिटी 1 CR आहे. हे लिखित आम्ही देतो. ओके. 20,000 रुपये जर दर महिना तुम्ही 15 वर्ष भराल तर मॅच्युरिटी 1 CR. 10,000 रुपये 20 वर्ष कंटिन्यू भराल दर महिना तर मॅच्युरिटी 1 CR. ओके. अशा प्रकारे हा प्लॅन आहे. ज्यांना आपल्या मुलांसाठी किंवा आणखी असं करायचं असेल की इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणामध्ये करायचं असेल आणि आपण करू शकत असाल तर तो इन्व्हेस्टमेंट इथे एसआयपी च्या नावाने तुम्ही आपल्याकडे देऊ शकता. कारण मार्केटमध्ये ज्या कंपन्या आहेत ज्या एसआयपी करतात ते सब्जेक्ट टू मार्केट रिस्क म्हणतात आणि आपण ते म्हणत नाही. आपण डायरेक्टली म्हणतो की हा जो काही आहे ते आम्ही तितकं ठरलेलं जे आहे ते आम्ही तुम्हाला नक्की देऊ. ओके. पेन्शन प्लॅन आहे. पेन्शन प्लॅन हे 10 लाखाच्या अमाऊंटच्या नंतर सुरू होते. जर एखाद्या व्यक्तीने 10 लाख रुपये जर समजा डिपॉझिट केले तर मंथली त्याला 1% हे पेन्शन मिळते आणि ही पेन्शन ठरलेल्या वेळेमध्ये आताही आम्ही लोकांना देत आहोत आणि समोरील सुरू आहे. ज्या प्रकारे आमच्याकडे डिपॉझिट्स आहेत त्यानुसार आम्ही त्यांना पेन्शन देत आलेलो आहेत आणि देत आहोत. व्यक्ती बसलेले असतात इथे. आम्ही त्यांचे नाव घेऊन सांगणार नाही कारण अमाऊंट क्लिअर होतात की कोणी किती दिलं. तो नजरा बदलतात, पाहण्याच्या दृष्टिकोन बदलते.
म्हणून आम्ही त्यांचे नाव न घेणार, पण इथे बसलेले आहेत ज्यांनी आपल्याकडे जे डिपॉझिट ठेवलेले आहे, ज्यांनी आपल्याला अमाऊंट दिलेले आहेत आणि त्यांना पेन्शन 1% दर महिन्याला दिलेल्या तारखेला मिळते आणि ते खुश आहेत. या सगळ्या प्रोसिजरने SS क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आतापर्यंत वर्क करत आलेली आहे आणि करत आहे. आमच्याकडे जे लोन्स अवेलेबिलिटी आहे ते इथे पर्सनल लोन, बाईक लोन, कार लोन, होम लोन, मॉर्गेज लोन, बिझनेस लोन, FD, गोल्ड, एज्युकेशन स्टॉक सगळ्या प्रकारचे लोन अवेलेबल आहेत. लोन जे एजंट आहेत आमच्याकडे त्यांच्या मार्फतच देण्यात येते. ही पण एक कंपल्सरी अट आहे आमच्याकडे, कारण त्या एजंटला माहित असते की पेमेंट कसे आणि का आलेले आहेत. जो एजंट आहे त्याच्यातर्फे त्याला परमिशन आहे किंवा जे सदस्य आहेत आमच्या सोसायटीचे त्यांना हे परमिशन आहे की ते देऊ शकतात. थर्ड पर्सन आमच्याकडे जर आमच्या अकाउंटला आमच्या बँकेला आला आणि म्हटलं की सर एक फॉर्म द्या, मला लोन पाहिजे, आम्ही फॉर्म देतो, डॉक्युमेंट्स घेतो, पण लोन देत नाही. हे क्लिअर गोष्ट आहे की जर उद्या जर आले आपल्या इथे आणि तुम्ही आमचे मेंबर नाहीये, तुम्ही आमचे एजंट नाही, तुम्ही काहीच नाही, तुम्ही जर म्हटलं लोन पाहिजे तर हे पॉसिबल नाहीये की आम्ही लोन देऊ शकू. आम्ही डॉक्युमेंट्स घेऊन देऊ पण लोन देणं मुश्किल आहे. पण का हे सगळ्या गोष्टी मी सरळ समोर क्लिअर करतो थोड्या वेळानंतर. तो एक नंतरचा एक टॉपिक आहे ज्या टॉपिक मध्ये आपण लोन कसं क्लिअर होईल ते आणि लोन कसं देण्यात येईल तो पण विषय आपण तिथे घेणार आहोत. आणि जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर निसंकोच विचारा. हा सेमिनार आपण त्यासाठी अरेंज केलेला आहे की जर कोणाला काही डाऊट असेल की सर हे कसं पॉसिबल आहे तर त्यासाठी आपण इथे घेऊ. पण जर ते विचारण्यासारखा प्रश्न असेल तर नक्की विचारा. ओके. इन्कम्स जे मिळतात एखाद्या एजंटला 3 प्रकारे मिळतात. कमिशन आहे, त्याचे प्राइस मनी आहे आणि फिक्स सॅलरीच्या रूपामध्ये समोर तो काम करतो. स्कॅनिंग हा त्याच्यासाठी भाग होता जो एजंट बनतो. आतापर्यंत आम्ही जे 1-1.5 वर्षापासून जे आम्ही काम करत आलेलो आहे, जे एजंट बनलेले आहेत त्या एजंटनी जे आतापर्यंत काम केलेलं आहे त्याची ही रूपरेखा घेऊन आता आम्ही समोर येतोय की इथे समोर हा सेमिनार आता का आयोजित करण्यात आलेला आहे. हा आमचा ऍड्रेस आहे जिथे आमचे काही डॉक्युमेंट्स आहेत जे आता हे नोंदणीचे सर्टिफिकेट आहे आमचं, हे आमचं पॅन कार्ड आहे, शेअर सर्टिफिकेट आहे जे बँकेला गव्हर्नमेंट आमचं इलेक्शन झालेलं आहे ऍज पर गव्हर्नमेंट रूल. ओके. हे इलेक्शन झालेलं आहे आणि हे आमचे ट्रेनिंग सर्टिफिकेट आहे जे आम्हाला गव्हर्नमेंटने ट्रेनिंग करायला लावलेलं होतं. ते ट्रेनिंग आम्हाला करावी लागते, ते कंपल्सरी आम्ही केलेलं आहे. त्याचे हे ट्रेनिंग सर्टिफिकेट आहे. त्याच्यानंतर आता मेन आपण विषयाकडे येऊ. द पॉवर ऑफ 5. 5 वस्तू, 5 नाव किंवा 5 पांडव साहेब इथे बसलेले आहेत. 5 जे आहे 5 अंक हा खूप पॉवरफुल आहे. या पॉवरफुल अंकावर आपण थोडंसं बघू की हा कुठे कुठे काय करतो. 5 एलिमेंट्स आहेत. एअर, वॉटर, फायर, एअर, वॉटर, फायर, अर्थ आणि स्काय. हे 5 एलिमेंट शिवाय आपण जगू शकत नाही. आपण जर या पृथ्वीवर अस्तित्वात आहोत किंवा आपल्याला दररोज ज्या वस्तू लागतात किंवा आपण जे घडतोय किंवा जे बनतोय या 5 वस्तूंशिवाय होऊ शकत नाही. 5 सेन्सेस आपल्या बॉडीला असलेले 5 सेन्सेस आहेत. त्याशिवाय 6वा सेन्स नाही आहे. 6वा सेन्स लोक म्हणतात पिक्चर पण बनलेली आहे पण आपल्याला नाही दिसत. ओके. 5 सेन्सेस आहे आपल्या बॉडीमध्ये. ते 5 सेन्सेस आहे इयर्स, आईज, नोज, टंग, स्किन. 5 वस्तू. पुन्हा 5 या विषयावर भर देतोय कारण समोर सांगतो. 5 वर्षाचा इलेक्शन पिरियड असतो. एक राष्ट्रपती इलेक्शन जेव्हा जिंकतो किंवा बनतो 5 वर्ष त्याला मिळतात. लोकसभेचे इलेक्शन 5 वर्ष, विधानसभा 5 वर्ष, कॉर्पोरेटर 5 वर्ष, सरपंच जरी असेल गावच्या 5 वर्ष. म्हणजे तुम्ही 5 या फॅक्टरवर लक्ष द्या की आपण 5 हा नंबर का घेतोय. बरोबर. त्याला आपण समोर क्लिअर करतोय आणखी की 5 हा नंबर आपण का घेतोय आणि त्याच्या मागचा उद्देश काय आहे. ओके. आता हा एक आहे ESBI क्वाड्रंट. ओके. या क्वाड्रंट मध्ये तुम्ही लक्ष द्या 4 प्रकारचे लोक राहतात या पूर्ण जगामध्ये जे 4 प्रकारे काम करतात. ते आहेत जे तुम्ही पाहता इथे. पहिला आहे एम्प्लॉय. एम्प्लॉय म्हणजे तो व्यक्ती आहे जो दर महिन्याला काम करतो आणि एक छोटीशी अमाऊंट ऍज अ सॅलरी म्हणून घेतो. त्या व्यक्तीला आपण एम्प्लॉय म्हणून उद्देशतो. पहिला क्वाड्रंट जो फक्त एम्प्लॉई आहे. हा तुम्हाला 90% लोकांमध्ये एम्प्लॉई आणि आपल्या फॅमिलीमध्ये पण एक गोष्ट राहते की भैया नोकरी करायची, अरे बाबा सरकारी नोकरी करायची आहे, गव्हर्नमेंट प्रायव्हेट जे काय असेल नोकरी करायची आहे, नोकरीवर भर दे. ओके. या एम्प्लॉय सेक्शन मध्ये हा पार्ट येतो जिथे तुम्ही बघता आणि फोर्स करता आपल्या मुलांना की त्यांनी सर्व्हिस साठी लक्ष दिलं पाहिजे आणि एम्प्लॉई बनलं पाहिजे. एम्प्लॉई बनणं म्हणजे आपण आपला किमती वेळ
लोकांना विकतो. तो विकतो म्हणजे यासाठी म्हणतो की जर तुम्ही दिवसाला 8 तास काम करताय, 10 तास काम करताय, तुम्ही तो एवढा किमती वेळ आहे तो तुम्ही त्या दुसऱ्या एका कुठल्या तरी व्यक्तीला विकताय तुम्ही तो वेळ, आणि त्या पैशाला, त्या वेळेला तो इतका वापरतोय आणि त्याला तो वापरून कैयो प्रमाणे वाढते, तो करोडोने वाढतो तो. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्याच्या खाली दिलेला आहे स्मॉल बिझनेस. स्मॉल बिझनेस सर, आपला जो प्रश्न होता ना मगाशी, स्मॉल बिझनेस आणि बिग बिझनेस, त्याचे डिफरन्सेस क्लिअर करतो मी. स्मॉल बिझनेस तो असते पर्सन ओरिएंटेड बिझनेस असतात. फॉर एक्झाम्पल सर, वाईट नको मानून थोडंसं, ठीक आहे, लॉयर्स असतात, सीए असतात, डॉक्टर्स असतात. हे जे व्यक्ती आहेत जे मार्केटमध्ये राहतात आपल्या इथे, ते एक शॉप किंवा कुठलं काही ओपन करतात आणि तो व्यक्ती जोपर्यंत राहतो तोपर्यंत तो बिझनेस राहतो. जेव्हा तो व्यक्ती गेला तेव्हा तो बिझनेस संपतो. किंवा जर त्यांनी जर काही सिस्टम बनवलं असेल तर तो तिथे राहील. एखादं किराणा दुकान आहे, स्मॉल बिझनेस. ब्युटी पार्लर, स्मॉल बिझनेस. जे काही छोटे मोठे तुम्ही पाहाल हे सगळे स्मॉल बिझनेस आहे. आणि ई आणि एस हे क्वाड्रंट एक साईडला आहे, कारण यांच्यावर राज करणारे दोन जो क्वाड्रंट आहेत ते बाजूच्या साईडला आहे. त्याला म्हणतात बिग बिझनेस आणि इन्व्हेस्टर. हा बिग बिझनेस जो आहे हा ज्याला तुमच्या शार्क माणूस, जो रिलायन्स मधला अंबानी राहू शकते, टाटा राहू शकते, किंवा आणखी जिंदाल राहू शकते, किंवा आणखी कुणी राहू शकते, त्यांनी काय केलेलं आहे की आपल्या या बिग बिझनेस मध्ये एक सिस्टम आणला. धीरूभाई अंबानीने एक सिस्टम आणला आणि त्यांनी त्या सिस्टम मध्ये वर्क केलं आणि त्या सिस्टमला असं क्रिएट केलं की त्यांच्याकरिता लोकांनी कामं सुरू केले आणि लोक ऍज अ सॅलरीड राहिले आणि ते व्यक्ती त्यांच्यासाठी काम करत गेले आणि तो व्यक्ती मोठा होत गेला. आणि आज तो इतका मोठा झाला की आपल्या इंडिया मधला टॉप 3 मध्ये राहील. तर हा झाला बिग बिझनेस, ज्यामध्ये एक सिस्टम आलेला आहे. त्यांचा तो सिस्टम त्यांनी आधी डिझाईन केला धीरूभाई अंबानीने, आणि तो सिस्टम बनल्यानंतर त्यांनी त्याला फॉलो केला. फक्त सिस्टम फॉलो करणे मेन आहे. आपला उद्देश काय आहे की सिस्टम फॉलो करायचा आणि सिस्टम मध्ये जे लिखित आहे तसंच करायचं आणि त्या सिस्टमला फॉलो करत करत धंदा करायचा. 14 क्वाड्रंट आहे इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर हे 2-4 करोड वाले नाही, तर इन्व्हेस्टर हे 100 करोड 200 करोड पासून सुरू होतात. हे छोटे इन्व्हेस्टर झाले. जे 100-200 करोड वाले जे राहिले ते छोटे इन्व्हेस्टर झाले. आणि जे मोठे इन्व्हेस्टर आहेत ते 500-1000 करोडच्या वर जे इन्व्हेस्ट करतात त्याला इन्व्हेस्टर म्हणून मोठ्या प्रमाणात नाव येते, ते आहे इन्व्हेस्टर. तर या दोन व्यक्तीवर राज करणारे जे लोक आहेत, म्हणजे एम्प्लॉय आणि स्मॉल बिझनेस वाला जे हँडल करतात, ते हे 2 क्वाड्रंट आहेत जे बिग बिझनेस आणि इन्व्हेस्टर हँडल करतात. तर आपण जो विषय घेतोय तो मेन उद्देश कसा आहे की आपल्याला एक सिस्टम बनवायचं आहे. सिस्टम यासाठी बनवायचं आहे बँकिंग सेक्टर मध्ये की समजा उद्या आमच्या बॉडी मधला एकही माणूस नाही राहिला, मी नसलो तरी तो सिस्टम वर्क करत राहील आणि तो सिस्टम समोर काम करेल आणि सिस्टम नुसार ज्या लोकांचे इन्व्हेस्टमेंट आहे, ज्या लोकांचे फंड्स आहेत, ज्या लोकांचे आरडी एफडीज आहेत, त्या लोकांना तो पैसा रिटर्न होत राहील. त्या सिस्टमला बनवण्याकरता आपल्याला वेळ लागतो आणि सिस्टम एका दिवसात नाही बनणार. म्हणून मी तुम्हाला आधी 5चं उदाहरण दिला. सिस्टम बनवायला आम्हाला 5 वर्ष तरी किमान, म्हणजे कमीत कमी 5 वर्ष लागेल. हा सिस्टम बनवण्याचा जो भाग आहे त्या सिस्टम बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही सुरुवात केलेली आहे आणि सिस्टम बनवण्यासाठी लोकांनी पण मदत केलेली आहे. काम सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात काम सुरू झालेलं आहे सिस्टमसाठी. जसं सिस्टम बघू आता, एक नेचर आहे, त्याचे एक सिस्टम आहे. सिस्टम वर्क का करते आणि कसं करते. एक सोलर सिस्टम आहे, सूर्य निघते, सूर्याच्या यामुळे आपल्याला रोशनी मिळते, सगळं काही तुम्हाला सगळं माहिती आहे, सायन्स मध्ये सगळं राहते आणि तुम्ही रोज पाहताय. ओके, डे नाईट सिस्टम आहे. आज आता रात्र वेळी उद्या सकाळ तर होणारच आहे. हा एक सिस्टम आहे. प्रत्येक गोष्टी जर सिस्टम असेल तर तो सिस्टम काम करेलच, त्याला तुम्ही थांबवू शकणार नाही. कोणी दिवसाला थांबवून एकदम नाही आता मी दिवसच ठेवतो 60 घंटे असं होऊ शकते का, नाही होऊ शकत. सिस्टम राहील तर तो रात्र होईल आणि पुन्हा दिवस येणार, पुन्हा रात्र होईल. हा सिस्टम राहील. त्या सिस्टम मध्ये वेदर सिस्टम आहे. वेदर सिस्टम म्हणजे 4 महिने उन्हाळा, 4 महिने पावसाळा, नंतर हिवाळा. हा सिस्टम बदलत राहील, हा चालत राहील. यालाच म्हणतात सिस्टम. आपण सिस्टमवर भर देतोय. ह्युमन सिस्टम, आपल्या बॉडीमध्ये पण एक सिस्टम आहे. प्रत्येकाच्या बॉडीमधला सिस्टम सेम आहे. आपल्या माणसाला माहित असते की माझं सिस्टम कसं आहे. आपलं सिस्टम, आपण काय खातो, काय तकलीफ होते, काय नाही खाल्लं तर हा प्रॉब्लेम होते. हा सिस्टमचा भाग आहे. जे काही तुम्ही ऑब्झर्व करता सगळं सिस्टमवर डिपेंड आहे. तर बिझनेस मध्ये जर आपण सिस्टम आणू शकलो आणि बिझनेस मधले जर सिस्टम आपण डेव्हलप करून घेतला 5 वर्षामध्ये, तर तो सिस्टम इतका मोठा होईल की तुम्हाला त्याचे बेनिफिट्स
आयुष्यभर मिळेल आणि त्यानंतरही भेटत राहील. आपण एक बँकिंग सिस्टम तयार करतोय, न्यू बँकिंग सिस्टम आपण ज्याला नाव देऊ. तर हे बँकिंग सिस्टम कसं राहील? या बँकिंग सिस्टम हे सर्क्युलर मॉडेल मध्ये राहील. सर्क्युलर मॉडेल म्हणजे कसं झालं की बँक आहे, एजंट मेंबर राहील, जो एजंट आहे किंवा जो मेंबर आहे तो राहील, त्याच्यातर्फे कंझ्युमर बनेल, कंझ्युमर तर्फे पुन्हा त्या बँकेमध्ये सेव्हिंग आणि एक्सपेन्स होईल किंवा लोन्स डिस्ट्रीब्यूट होईल आणि त्यानंतर पुन्हा बँकेकडे तो पैसा येईल. हा सर्क्युलर मॉडेल मध्ये हा पूर्ण फिरत राहील. हा सिस्टम जो तुम्हाला दिसतोय हा सिस्टम पूर्ण एजंट मेंबर कंझ्युमर एक्सपेन्स सेव्हिंग बँक या सिस्टम मध्ये फिरत राहील. नॉर्मल बिझनेस आणि सिस्टम बिझनेस त्यामधले काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत जे आपण सुरुवातीला घेतलेले आहे. जनरल स्टोर, टी कॉर्नर, पार्लर, बुटीक, रेस्टॉरंट, स्मॉल हॉटेल्स हे सगळे जे आहेत नॉर्मल बिझनेस आहेत ज्याला एक माणूस कंट्रोल करतो आणि तो असेपर्यंत किंवा त्याच्या पॉवर पर्यंत तो फक्त वापरतो. पण एक सिस्टम बिझनेस असतो ज्या सिस्टम बिझनेस मध्ये येतात प्रोडक्शन इंडस्ट्री, ज्यामध्ये तुम्ही प्रोडक्शन करता आणि त्याला सेलिंग करता, एक डिस्ट्रीब्युटर मार्केटर जे काही राहते त्यानुसार ते कळते. एमएसएमई, एसएमई हे सिस्टम बिझनेसचे एक्झाम्पल आहे. हॉस्पिटल आहे हे सिस्टम बिझनेस आहे कारण त्यांच्या मॅनेजमेंट टीमचा एक सिस्टम बनलेला असतो की तेवढे तास त्या डॉक्टरला द्यायचे असतात. हा सिस्टमचा भाग आहे. स्कूल्स हे सिस्टमचा भाग आहे. स्कूल हा बिझनेस सिस्टम मध्ये मोडतो. बिग हॉटेल्स म्हणजे 5 स्टार हॉटेल जर असेल तुला इंटरनॅशनल असून मोठे तर हे आपण नसलो तरी ते हॉटेल राहतील कारण त्यांचे मालिक मॅनेजमेंट टीम हे नवीन बनवतील आणि नवीन देतील. तर हे सिस्टमचा बिझनेस आहे. आयटी इंडस्ट्री आजच्या तारखेमध्ये सर्वात मोठी झालेली आहे आणि समोर वाढत राहील कारण जशी जशी टेक्नॉलॉजी बनत आहे, चॅट जीपीटी आलेला आहे, एआय आलेला आहे. आज जे तुम्ही जितके व्हिडिओ सुरुवातीपासून पाहिलेले आहेत ते पूर्ण एआयचे एक्झाम्पल आहेत. आम्ही 1 रुपया पण त्याला खर्च केलेला नाही. आपल्या बँकेतर्फे एकही व्हिडिओला बनवण्याकरता 1 रुपया खर्च केलेला नाहीये. सगळं एआय ने करून दिलेलं आहे. हा पुरा सिस्टमचा भाग आहे. तुम्हाला फक्त सिस्टम समजला पाहिजे की आपण करतो काय. एखादा बिझनेसला सुरू करण्याकरता नॉर्मल बिझनेसला सुरू करण्याकरता आपल्याला आवश्यक असते कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, स्पेस, ऑफिस, वर्कर्स, शॉप, मंथली एक्सपेन्स, त्याला महिन्याला रेंट आहे, त्याला इलेक्ट्रिक बिल आहे, त्याला पाण्याचं बिल आहे, त्याला सगळ्या गोष्टी तिथे लागलेले आहेत. वर्करच्या पेमेंट देणं आहे, नाही दिलं तर दुसऱ्या महिन्यात वर्कर गायब आहे. अशा प्रकारे काम सुरू राहते. किती वेळ केलं तर ते तिथे वर्करचं राहतेच. तिथे कमीत कमी जर आपण समजा कमीत कमी जर एखादा बिझनेस सुरू करतो म्हटलं कुठल्याही प्रकारे किंवा कोणी करतही असेल तर त्यांना एक लक्षात येईल की एखादा बिझनेस सुरू करण्याकरता त्याला कमीत कमी 10 ते 15 लाख किंवा 20 लाख रुपये मिनिमम. एखाद्या चहाची फ्रँचायझी जरी घ्यायची असेल कोणाला तर त्या चहाची फ्रँचायझी घ्यायला जे पैसे लागतात ते पैसे 10-15 लाखापर्यंत लागून जाते फक्त चहाची. ती चाय 10 रुपयाची, पहिले 2 रुपयाची चाय होती, 10 रुपयाची चाय झालेली आहे. तर हा चहाचा बिझनेस पण एक फ्रँचायझी मॉडेल मधून आलेला आहे आणि तुम्ही फ्रँचायझी जेव्हा घेता तेव्हा एक 15 ते 20 लाख रुपयेपर्यंत आपल्याला, कारण ज्यादा तुम्ही रेंट घेतली तर रेंट इतकं महाग आहे आणि नागपूर सारख्या सिटीमध्ये रेंट जे आहे ते 15 ते 20 हजार फक्त बेसिक आहे जे तुम्हाला लागते. हा तिथनं ते सुरुवात होते. समोर बर्डी सारख्या एरियामध्ये तुम्हाला 100 स्क्वेअर फीटची जागा पण मिळत नाही, इतकं रेंटचा प्रॉब्लेम झालेला आहे. तर अशा प्रकारे हा एखादा नॉर्मल बिझनेस कोणाला सुरू करायचा असेल तर त्याला लागणारा खर्च जो आहे तो 15 ते 20 लाख मिनिमम राहतो. इतकं सगळं जे आता मी रामायण दिलं तर हे ह्या विषयावर होतं की आपण जे करतोय किंवा आपण जे आतापर्यंत रामायण महाभारत मध्ये जे काही सांगितलेलं आहे तो विषय असा आहे की आपण एसएस क्रेडिट कोऑपरेटिव्हला एसएस मल्टी स्टेट येणाऱ्या काही दिवसामध्ये कन्वर्ट करतोय. आणि तुम्ही लकी आहात की तुम्ही या हॉलमध्ये बसलेले आहात आणि तुम्ही पहिला सेमिनार अटेंड करताय ज्यामध्ये तुम्हाला एसएस मल्टी स्टेटच्या काही पॉईंट्स तुम्हाला सांगेल. पूर्ण डिटेल मी देणार नाही, मी तुम्हाला काही पॉईंट्स सांगेल. जर तुम्हाला पटलं तर तुम्ही त्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकता. तुम्हाला कोणीही फोर्स करणार नाही. ज्यांनी तुम्हाला फोन करून बोलवलंही असेल ते तुम्हाला पर्सनली पण विचारणार नाही की तुमचे डिसिजन काय आहे. कारण आमचे 3 सेमिनार आणखी आहेत समोर ज्यामधून आम्ही सिलेक्शन प्रोसेस सुरू करतोय. एक पहिला नागपूर सेमिनार आहे, दुसरा नाशिक आहे, तिसरा पुणे आणि मुंबई असे सेमिनार आम्ही अरेंज केलेले आहे. आणि या सेमिनार मध्ये आम्ही लोक सिलेक्शन करतोय आणि त्यांच्या इंटरेस्ट पाहतोय की ते आमच्यासोबत काम करण्यास इच्छुक आहेत का. जर ते आमच्यासोबत काम करण्यास इच्छुक आहे तर आपण त्यांच्यासाठी काय प्लॅटफॉर्म आहे आणि त्यांना बेनिफिट्स काय आहे त्यावर आपण घेऊ.